तर नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण पाहणार आहे घटस्थापना कशी करायची आहे. स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. पण त्याआधी ना सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यानंतर ना आमच्याकडं अशा पद्धतीचा घट बसवला जातो. तर चला आता सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आहे इथं मी एक पाट ठेवून घेतला आहे आणि पाटावरती ना लाल वस्त्र टाकलेले आहे. पाट ठेवण्याआधी ना काय करायचं, हळदी कुंकू त्या जागेवरती हळदी कुंकू अक्षत वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर दिवा ठेवायचा आहे. सुरुवातीला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर दिव्यासाठी ना तांदूळ घ्यायचे. तांदूळाचा असं आपल्याला कमळ तयार करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षत वाहून त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्याची पण पूजा करायची आहे. नंतर पाटावरती पण हळदी कुंकू अक्षत वाहून घ्यायचे आहे. नंतर आहे ना एक ताम्हण घ्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये ना पत्रावळी ठेवायची आहे. तुम्ही जर टोपली ठेवत असाल तर टोपलीमध्ये पण ठेवा. ताम्हणामध्ये ना केळीचे पान ठेवलं तरी पण चालतं. त्यानंतर ना वावरी घालायची आहे आणि वावरी घातल्यानंतर ना आता सप्तधान्य जे असतं ना, सप्तधान्य पण टाकून घ्यायचं आहे. आता जर बाहेर आपल्याला सप्तधान्य जायला नाही जमलं तर घरामध्ये आपण आपले जे धान्य असतात त्यामध्ये मूग, चवळी, हरभरा, करडई, गहू, ज्वारी, बाजरी असे आपले सप्तधान्य होऊन जातात. ते मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर परत आपल्याला वावरी टाकायची आहे. आता पाटावरती ना थोडे तांदूळ टाकायचे आहे. त्यानंतर 2 विड्याची पानं ठेवायची आणि 1 सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पा म्हणून. आणि हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे ताम्हणामध्ये आता घटस्थापना करणार आहे. तर घट पण आता पाणी टाकलेलं आहे घटामध्ये आणि कलावा जो असतो ना तो कलावा पण बांधून घेतलेला आहे. त्यानंतर घटामध्ये ना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं असं आपल्याला एक फूल पण टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आहे ना स्वस्तिक काढून घ्यायचं आहे सर्वप्रथम. वावरी पण आहे ना आपल्याला चाळून घ्यायची आहे. जी आपण माती घेतो ना ती चाळून घ्यायची. आता वावरी बरेच जणांना कळणार नाही पण आमच्याकडं वावरीच म्हटलं जातं याला. त्यानंतर आहे ना आपण जो आता घट घेतला आहे ना, घट पण आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे धुतल्यानंतर काय होतं, जे पाणी पाझरतं ना ते पाणी चांगलं व्यवस्थित पाझरून आहे ना धन उगण्यामध्ये चांगली मदत होते. तर पहा इथं आहे ना स्वस्तिक पण काढून झालेलं आहे. आणि आता जे हळदी कुंकाची बोटं पण लावून घ्यायची आहे घटाला. तर मी सांगितलंच आहे घटामध्ये अक्षदा, हळदी कुंकू आणि हे बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ना विड्याची पानं पण आता ठेवून घ्यायचे. 7 विड्याची पानं ठेवायची आहे किंवा 11 पण ठेवू शकता तुम्ही. थोडंसं आणखी ना सप्तधान्य टाकून आहे ना परत थोडीशी वावरी घालायची आहे. इथं 7 पानं घ्यायचे आणि पहिली माळ ही आपली विड्याच्या पानाचीच असते घटाला. सप्तधान्य आहे ना जेवढं टाकलं तेवढं छान धन उगतं आपलं. आणि आता नारळ ठेवून घ्यायचा आहे म्हणजे घट मांडून घ्यायचा आहे. आता घट मांडत असताना ना व्यवस्थित काळजी करून हा नारळ जो आहे ना तो व्यवस्थित ठेवायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपला घट जो आहे ना 10 दिवस असतो त्यामुळे व्यवस्थित राहायला पाहिजे. आणि त्यानंतर ना मस्त विड्याच्या पानांचा हार बनवून घेतलेला आहे. माळ पहिली माळ ही विड्याच्या पानाचीच असते. तर माळ घातली आहे आणि आपल्या रेणुका मातेचा फोटो इथं ठेवलेला आहे. कुलदैवतेचा फोटो ठेवून घ्यायचा आहे. तुमची जी कुलदैवत असेल ते कुलदैवतेचा फोटो तुम्ही इथं ठेवून घेऊ शकता. त्यानंतर मस्त असे फुलं पण वाहून घ्यायचे आणि छान अशी पूजा करायची आहे. अगरबत्ती, धूप, रांगोळी काढायची आहे छानपैकी. आणि एक संकल्प तुम्ही जर पाठ करणार असाल ना सप्तशतीचे तर संकल्पयुक्त करायचे आहे. म्हणजे संकल्प सोडून घ्यायचा आहे आपला. तर इथं आपली ना पूजेची मांडणी झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि छान असं प्रसन्नमय वातावरण वाटतं घरामध्ये आरती झाल्यानंतर.